नमस्कार, मी रमेश भालेराव नाशिकवरून आलेलो आहे. सर्वात पहिलं मेसाई चरणी शतशत नमन. आमची ही जवळजवळ तिसरी पिढी आहे इथं आम्ही यात्रेसाठी येतो. पण इथं तिसऱ्या पिढी असून सुद्धा काहीच सुख सुविधा नाही. गाववाले फक्त वर्गणी घेता, देणगी घेता, पण कुठल्याही प्रकारची सुख सुविधा देते नाही. बोला. इथं बाथरूम वगैरे टॉयलेटची खूप समस्या आहे लेडीजला पण. देवस्थानाच्या जागेवरून पुतळा हलवून गावातील दुसऱ्या सरकारी जागेत बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या जागेची निवड ही शिवभक्तांच्या प्रसिद्धीनुसार केली जाणार आहे. पुतळ्यासोबत स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी सरकारी प्रशासन, देवस्थान समिती आणि शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत नव्या जागेची पाहणी होणार असून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. इथं कचरा आहे, सुविधा नाही, काही पाण्याची काही नाही, सोय नाही, काही नाही. आम्हाला पाण्याची सोय करा, टॉयलेटची सोय करा, राहायची सोय करा. आम्ही दरवर्षी येतो. आमचे लेकरं बाळा राहतात, पाणी बाहेर राहतात, लाईट नाही राहत. कुठं बसायचं, कुठं राहायचं, चिखलात झोपतो. आम्ही 2 दिवस झाले चिखलात झोपतो. काहीतरी करा. बघा, आम्ही वर्षातून एकदा येतो इथे. मग आमची गैरसोय लय खूप होते, कारण की इथं प्यायला सुद्धा पाणी नाही किंवा टॉयलेटला जायला सुद्धा सकाळी पाणी नव्हतं. घोड्यावर लेडीज आंघोळ करतात, त्यांची पण गैरसोय होते. किंवा पाऊस आला तर इथं असं सपाट टाकून बसायचं. थोडस काहीतरी केलं पाहिजे, गाववाल्याने थोडी मदत केली पाहिजे ना माणसांसाठी. एवढीच अपेक्षा आहे. आता 1 रुपया लिटर घेतात, पण काही वेळेला गेलो आपण तिथे परत तर लगेच 1 रुपयाचे 2 रुपये करतात प्यायच्या पाण्याचे. ऍक्च्युली पाणी हे सरकारतर्फे या ट्रस्टतर्फे फ्री पाहिजे ते भक्तांसाठी, पण तिथे पैसे घेतात. 1 रुपया घेतात, ठीक आहे, काय हरकत नाही. 1 रुपयाने थोडीफार काय होईना का त्यांना सहाय्य होते, पण 1 रुपयाचे काही वेळानंतर दुसऱ्या वेळेला गेलं तर 1चे डायरेक्ट 2 रुपये म्हणतात. त्या कानूर गावामध्ये जेव्हा मी 99 पासून येतो, ही देवी माझ्या अंगावर बी येते. माझे गुरुभाऊ आहे माळी बाबा. हा, इसले तर मी येतोय दरवर्षी. मला पाण्याला सोयी नाही. वेरीला इथं कचरा कुंडी सगळं भरलेलं, निवड असेच पडलेले असतात, हे असतात. आणि आम्ही आल्यानंतर तिथं मांडव टाकताय लोक, पैसे घेतात. गावचे लोक येते, बाहेरचा एक मी माणूस नाही. एक माणसाकडून 50-50 रुपये घेऊन ते राहायला देतात हे गावचे लोक. बघा, फोटो बघा तुम्ही, तिथे बघा जाऊन. अशी कंडिशन, आम्हाला बसायला जागा नाही. रात्री पाऊस आला, त्या पावसामध्ये रात्रभर आम्ही बाहेर बसलेलो होतो. काय करणार आम्ही? एवढा खर्च करून आम्ही नाशिकवरून आलेलो इथं देवीच्या दर्शनासाठी, पण आमची सोयीच नाही इथं. या वर्षी यावा का पुढच्या वर्षी यावा असं होतंय. काय फायदा इथे येऊन? बसायला जागा नाहीये, माणसाला उभं राहायला जागा नाही, लेडीजला कपडे बदलायला बी जागा नाहीये. पण या जागेमध्ये गाड्या कशा लावलेल्या आहेत? त्यांना जागा आहे, गाड्या लावायला. हा, त्या जागेमध्ये 10-15 माणसं बसू शकतात. प्रत्येक ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत. आहे का सोय आहे आमची? कशा? नमस्कार, मी मुंबई घाटकोपरवरून आलेलं 12.5 पंथाचा नायक रवी मम्मी आणि महाकाल भैरव आखाड्याचे श्री 1008 महामंडलेश्वर. मी सांगते, आम्ही दरवर्षी इथं यात्रेला येतो. फक्त यात्रेमध्ये गावकऱ्यांना सांगण्याची एकच विनंती आहे की आमची सोय करा. बाथरूम, आंघोळ आणि लाईट. आता 2 दिवस इथे लाईट नव्हती. आम्ही अंधारात आणि गरमीच्या ह्याच्यामध्ये लेकरं सगळे आमच्यामुळे जत्रा आहे. आमच्यामुळे भाविक एवढे येतात, 4-4, 8-8 दिवस राहतात. पण सोय नसल्यामुळे आम्हाला लवकर जावं लागतं. पाण्याची सोय नाही, अग्निमुतण्याची सोय नाही, कसलीच सोय. काल आम्ही पैसे देऊन साफ करून घेतले, पाणी पण नसते आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. अरे गौतम, काल मी 100 रुपये देऊन साफ करायला लावले. आणि मग आम्ही जत्रेला यायचं कसं, काय बेसिक यायचं?
आणि आम्हाला म्हणजे कसं आम्ही भाविक आहे तर आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध पाहिजे आणि स्वच्छता तर अजिबात नाही. हे स्वच्छता आहे ना, मच्छर अजिबात नाही. आजार आहेत चालू इथून गेल्या आजार पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. मग भाविक हा मोठा प्रश्न आहे. मुंबईवरनं कुर्ल्यावरनं दीपक बोलतो जगवाले. इथं आमची काही सुविधा नाही, काय नाही. बाथरूम घाण, सगळं पाणी घाण, आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नाही इथं. म्हणून आम्ही जास्त कर इथं राहत नाही, 2 दिवस राहतो आणि आम्ही निघून जातो. म्हणून त्या कारणाने दरवर्षी तसा माझ्या गुरु बरोबर येते. आम्ही दरवर्षाप्रमाणे आमच्या गुरु बरोबर येतो. आम्ही भरपूर जण येतो, 100-200 माणसं आम्ही येतो, पण आम्ही निघून जातो. पाण्याची सोय नाही आम्हाला, घाण, बाथरूम, एकदम पिण्यामध्ये काहीच नाही, एकदम म्हणजे सोयच नाही इथं कसल्या गोष्टीची. म्हणून कृपा करून आमची सोय करावा, हे आम्ही नम्र विनंती आहे आमची. साहेब जय महाराष्ट्र. आणि मी पण एक शिक्षणाचे कार्यकर्ते आहे आणि आम्ही दरवर्षी इथं येतो. आम्हाला हे असं एवढी गंदगीमध्ये आमचे दिवस 10 दिवस 5 दिवस आम्हाला इथं राहावं लागते. इथं मच्छर, हे घाण, बाथरूमची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. या गावामध्ये आम्ही एवढं पैसे खर्च करून आम्ही येतो आईच्या दर्शनासाठी, तर आम्हाला इथं काहीतरी व्यवस्था करून द्या, आमची हे विनंती आहे. लाईट तिकडे किती घाण आहे सगळं, एवढा पण राड असतोय. बातम्या व इतर अपडेटसाठी महापोलीस रॅपिड न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटन दाबायला विसरू नका. ज्याने काय होईल, आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील. धन्यवाद.